नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.1 यातील क्वेश्चन नंबर 16 टू टँजंट्स टू द पॅराबोला वाय स्क्वेअर इक्वल टू 8x. पहा, पॅराबोला याप्रमाणे आहे. पहा, इथे आपण आकृती काढू. पहा, याप्रमाणे पॅराबोला आहे. सपोज टू टँजंट्स P आणि Q मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. हा व्होल्टेक्स आहे 0 0. एक टँजंट काढू आपण. पहा, ही टँजंट काढलेली आपण आणि दुसरी एक टँजंट एकमेकांना एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. वाय स्क्वेअर इक्वल टू 8x हा पॅराबोला सपोज वाय स्क्वेअर इक्वल टू 8x आहे. हा जो कर्व आहे त्याचं इक्वेशन हे आहे. दोन टँजंट्स एकमेकांना या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. ही एक टँजंट आणि ही एक टँजंट सपोज R पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. ही टँजंट P पॉईंटमध्ये व्होल्टेक्स जवळ वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट होत आहे आणि ही टँजंट व्होल्टेक्स जवळ Q पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. सपोज हा पॉईंट आहे Q. आपल्याला PQ ची लेंथ दिलेली आहे 4. P पासून Q पर्यंत एवढं डिस्टन्स 4 आहे. P टू Q, PQ इक्वल टू 4. हे डिस्टन्स 4 आहे. प्रूव्ह दॅट इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ही एक टँजंट आणि ही एक टँजंट यांचा इंटरसेक्शन पॉईंट R आहे. बरोबर आहे. तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू टँजंट्स, या दोन टँजंटचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन R पॉईंट आहे. आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण येथे काढलेली आहे. बरोबर आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? प्रूव्ह दॅट द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन R पॉईंट आहे, ऑफ टू टँजंट इज वाय स्क्वेअर इक्वल टू 8x + 2. म्हणजे हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे आपल्याला लोकसमध्ये आहे. पहा, लोकस म्हणजे काय? सेट ऑफ पॉईंट्स. बरोबर आहे. तर हा पॉईंट जो आहे R तो या इक्वेशनवर आहे, म्हणजे या पॅराबोलावर आहे. येथे पण एक पॅराबोला तयार होईल. बरोबर आहे. या पॅराबोलावर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे हा जो लोकस असेल सेट ऑफ पॉईंट्स, तर हा R पॉईंट या पॅराबोलावर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू टँजंट. दोन टँजंटचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन R पॉईंट आहे. तर इज वाय स्क्वेअर, म्हणजे हे इक्वेशन येत आहे त्या लोकसचं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, त्यासाठी आपण काय करू? हा पॉईंट A घेऊ. A पॉईंटला टँजंट येथे टच होत आहे आणि हा पॉईंट आपण B घेऊ. याचे कोऑर्डिनेट आपण काय करणार? पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये लिहिणार. पहा, कसे लिहितात? एक्सला आपण 80² लिहितो, 80² आणि वायला 280. बरोबर आहे. 280. येथे एक्सला आपण 80² लिहिणार आणि वायला 280. हे याचे कोऑर्डिनेट असतील A आणि Bचे. परंतु येथे T², येथे T², येथे T आहे, येथे T आहे, वेगवेगळे पॉईंट आहेत ते. त्यामुळे आपण काय करू? येथे T1 T1, या पॉईंटला T1 T1 करू आणि येथे T2 T2 करू. 81² 281, 82² 282 याप्रमाणे. आता पॅराबोला याप्रमाणे आहे. येथे आपण आधी याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सोल्युशन कसं लिहिणार आपण? गिवन, आपल्याला स्पेस कमी आहे बोर्डवर. गिवन पॅराबोला इज वाय स्क्वेअर इक्वल टू 8x. हा पॅराबोला कम्पेअर करू आपण वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax ला. इथे लिहिणार कम्पेअरिंग विथ वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax. वी गेट 4a इक्वल टू 8, म्हणजे a इक्वल टू 2. बरोबर आहे. a ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळेल. वी गेट a इक्वल टू 2. डायरेक्ट लिहिलं इथे.
पहा याची व्हॅल्यू आपण काढून घेतलेली आहे, बरोबर आहे. आता ही टँजंट आहे, टँजंटचं इक्वेशन आपल्याला पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कसं लिहितो आपण? हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. टँजंट लिहिण्यासाठी म्हणजे जनरल फॉर्म्युला टी वाय इक्वल टू एक्स प्लस ए टी स्क्वेअर. हे टँजंटचं इक्वेशन आहे. टी वाय टी इंटू वाय. टी म्हणजे पॅरामीटर, पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये हे इक्वेशन टँजंटचं होईल, बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे आता? या दोन टँजंटचे इक्वेशन लिहायचे आहेत, कारण येथे कोऑर्डिनेट पॅरामेट्रिक आहेत. लेट ए कोऑर्डिनेट त्याचे पॉईंट काय आहेत? AT1 स्क्वेअर 2AT. पुन्हा आपण इरेज करू हे, त्यामुळे तुम्ही लिहून घ्या हे, कारण स्पेस कमी आहे आपल्याला. ए पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट हे 2AT1 अँड बी पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट AT2 स्क्वेअर आणि 2AT2. बी दी एनी 2 पॉईंट्स, कोणतेही 2 पॉईंट असतील पॅराबोलावरील, त्यावरून आपण टँजंट काढलेले आहेत. बी एनी 2 पॉईंट्स ऑन पॅराबोला. या पॅराबोलावर आपण हे 2 पॉईंट घेतलेले आहेत. आता या पॉईंटमधून ही टँजंट काढलेली आहे आणि या पॉईंटमधून ही टँजंट काढलेली आहे. त्यांची आपल्याला इक्वेशन लिहायची आहेत. इक्वेशन्स ऑफ टँजंट्स फ्रॉम ए अँड बी आर. पहा इक्वेशन्स कसे होतील? हा जनरल फॉर्म्युला आहे. आपण काय करणार? टी ऐवजी येथे T1 आणि टी ऐवजी T2. एसाठी हे कोऑर्डिनेट आहेत, बरोबर आहे. येथे T1 करणार, कारण येथे 1 आहे. T1y इक्वल टू एक्स प्लस एची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 2 आहे, बरोबर आहे. एची व्हॅल्यू 2, ए इक्वल टू 2. ए म्हणजे ही व्हॅल्यू आपण पुट करणार येथे, आणि AT स्क्वेअर म्हणजे T1 स्क्वेअर. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण काय केलेलं आहे? येथे T1 आणि येथे T1 एवढंच लिहिलेलं आहे आणि याची व्हॅल्यू पुट केलेली आहे. त्याप्रमाणे बी पॉईंटसाठी टँजंट कशी होईल? T2 आणि T2. येथे फक्त याची व्हॅल्यू 2 पुट करणार आपण याप्रमाणे. फक्त जनरल फॉर्म्युला हा लक्षात राहू द्या. ही टँजंट ए पॉईंटमधून काढलेली आहे, सपोज 1 नंबर. आणि दुसरी टँजंट काय होईल? T2y इक्वल टू एक्स प्लस 2 म्हणजे एची व्हॅल्यू T2 आणि स्क्वेअर. ही दुसरी टँजंट, बरोबर आहे. या दोन्ही टँजंटचे आपण इक्वेशन लिहिलेले आहेत. इक्वेशन काय आहेत? T1y. या टँजंटचं इक्वेशन कसं होईल? T1y इक्वल टू एक्स प्लस एची व्हॅल्यू 2 आणि T1 स्क्वेअर. या टँजंटचं इक्वेशन आहे. आणि या टँजंटचं इक्वेशन काय होईल? T2y इक्वल टू एक्स प्लस 2T2 आणि स्क्वेअर. हे इक्वेशन या टँजंटचं आहे आणि हे इक्वेशन या टँजंटचं होईल, बरोबर आहे. आता ही टँजंट या व्हर्टेक्स जवळ या वाय ॲक्सिसला कट करत आहे, टच होत आहे, बरोबर आहे. लेट टँजंट ॲट ए पॉईंटमधून काढलेली टँजंट मीट ॲट दी व्हर्टेक्स इन पी पॉईंटमध्ये टच होत आहे, बरोबर आहे. बट टँजंट ॲट ए पॉईंटमधून काढलेली टँजंट या व्हर्टेक्स जवळ पी पॉईंटमध्ये टच होत आहे, बरोबर आहे. परंतु येथे वाय ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस. बट टँजंट ॲट व्हर्टेक्स इज, व्हर्टेक्स जवळ टँजंट कोणती आहे? वाय ॲक्सिस आहे, इज वाय ॲक्सिस. तिचं इक्वेशन काय आहे? वाय ॲक्सिसचं इक्वेशन एक्स इक्वल टू 0 असते, बरोबर आहे. कारण वाय ॲक्सिसवरील कोणताही पॉईंट घेतला आपण तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 0च आहे.
देअरफोर एक्स इक्वल टू 0. हे वाय ॲक्सिसचं इक्वेशन आहे, बरोबर आहे. वाय ॲक्सिसचं इक्वेशन एक्स इक्वल टू 0 आणि एक्स ॲक्सिसचं इक्वेशन वाय इक्वल टू 0 असते. म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथे 0 आहे. या पी पॉईंटला एक्स कॉर्डिनेट किती आहे? 0 आहे. पहा, पी पॉईंटला एक्स कॉर्डिनेट 0 आहे कारण तो वाय ॲक्सिसवर आहे, बरोबर आहे. किंवा असं डायरेक्टली या टँजंट कट्स ऑन वाय ॲक्सिस ॲट पी देअरफोर एक्स कॉर्डिनेट 0. आता आपल्याला वाय कॉर्डिनेट काढायचा आहे या पी पॉईंटचा. वाय कॉर्डिनेट कसा काढता येईल? पहा, टँजंटचं इक्वेशन हे आहे, पहिलं इक्वेशन. ही लाईन पहिली आहे आपली, तिचं इक्वेशन हे आहे. आपण एक्सची व्हॅल्यू 0 काढलेली आहे, बरोबर आहे, कारण तो पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे. आपण काय करू? एक्सची व्हॅल्यू 0 येथे पुट करू, म्हणजे आपल्याला येथे वायची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. पुट एक्स इक्वल टू 0 इन 1. एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू. t1y इक्वल टू 0 प्लस 2t1 स्क्वेअर. इकडे t1 आहे, इकडे t1चा स्क्वेअर आहे, म्हणजे हे t1 कॅन्सल होतील, इकडला स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. इकडे t1 आहे, इकडे t1चा स्क्वेअर आहे. हे 0 प्लस म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळेल? y इक्वल टू 2t1. म्हणजे हा वाय कॉर्डिनेट काय आहे? 2t1. पहा, प्रॉब्लेम थोडा अवघड आहे, फक्त समजून घ्या. पहा, फर्स्ट इक्वेशन त्यावरून आपण वाय कॉर्डिनेट काढलेला आहे, बरोबर आहे. हा पण पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे त्याचा क्यू पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे, त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 येणार आहे. याच पॉईंटप्रमाणे येथे 2t1 आलेला आहे, येथे काय येईल? 2t2. हा कॉर्डिनेट लक्षात राहू द्या, 2t आणि 2. हा पॉईंट बी आहे, त्याचे कोऑर्डिनेट हे आहेत, आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट 0 आणि 2t2. ज्याप्रमाणे 2t1 त्याप्रमाणे 2t2. या दुसऱ्या इक्वेशनवरून आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. येथे एक्सची व्हॅल्यू 0 पुट करणार, म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला 2t2 मिळेल. t2 आणि t2 कॅन्सल होतील. पहा, एक्स कॉर्डिनेट 0 आहे आणि वाय कॉर्डिनेट 2t1 आहे, म्हणजे पी पॉईंटचे कोऑर्डिनेट देअरफोर पीचे कोऑर्डिनेट काय मिळत आहेत? 0 आणि 2t1. ज्याप्रमाणे इक्वेशन 1 वरून आपण हे फाइंड आउट केलेलं आहे पीचे कोऑर्डिनेट, त्याप्रमाणे क्यूचे पण फाइंड आउट करता येतील आपल्याला. सिमिलरली फ्रॉम इक्वेशन 2 लिहिण्याची गरज नाही. सिमिलरली क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट डायरेक्ट लिहून टाका. क्यूचे कोऑर्डिनेट हा पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0 येईल आणि 2t2. एक्सची व्हॅल्यू 0 पुट करणार आपण या इक्वेशनमध्ये. t2 आणि t2 कॅन्सल होतील, एक t2 राहील, म्हणजे 2t2, बरोबर आहे. याप्रमाणे पी आणि क्यूचे आपण कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. आपल्याला पी क्यूची लेंथ 4 दिलेली आहे, बरोबर आहे. आता पी क्यूची लेंथ किती आहे? 4 आहे. येथे लिहिणार आपण बट पी क्यू इक्वल टू 4. ही लेंथ आपल्याला पी क्यू 4 दिलेली आहे. पहा, आता डिस्टन्स फॉर्म्युला पण अप्लाय करू आपण. पी क्यूची लेंथ पी आणि क्यू मध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. पी क्यू म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? देअरफोर स्क्वेअर रूटमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर रूटमध्ये x2. म्हणजे इथे आपण काय करणार? 0 - 0 स्क्वेअर येथे प्लस 2t1 मायनस 2t2 याचाही स्क्वेअर इक्वल टू 4. पहा, पी क्यूची लेंथ आपल्याला 4 दिलेली आहे, परंतु पी क्यूची लेंथ आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे पी आणि क्यूमध्ये, ती व्हॅल्यू 4 आहे. आता एवढी कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली. आपण येथे काय करू? हे काय होईल? हे 0च होईल. स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, हे 0च होऊन जातील. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, म्हणजे 2 इथे 2 दोघांमध्ये कॉमन काढता येईल आणि t1 मायनस t2 होईल इक्वल टू 4, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? t1 मायनस t2 ही व्हॅल्यू 2 मिळेल. हे 2 इकडे जातील, 2 इकडे पास करू, म्हणजे t1 मायनस t2 ही व्हॅल्यू आपल्याला 2 मिळणार आहे. 4/2 म्हणजे 2 होतील मॉडमध्ये, कारण लेंथ आहे पॉझिटिव्ह असणार आहे, बरोबर आहे. t1 मायनस t2 ही व्हॅल्यू आपल्याला 2 मिळत आहे. पहा, हे सर्व तुम्ही लिहून घ्या, आपल्याला इरेज करावं लागेल. इक्वेशन्स आपण लिहिलेले आहेत, डायग्रामवरून आपल्याला पूर्ण समजून घ्यायचा आहे प्रॉब्लेम. फक्त t1 मायनस t2 ही लेंथ आपण 2 काढलेली आहे.
हे लिहून घेऊ आपण T1 मायनस T2. ही लेंथ किती आहे 2 आहे, पॉझिटिव्ह आहे, मॉडमध्ये आहे म्हणजे. आता इरेज करू आपण, यापुढे सॉल्व करू. पहा हे लिहून घ्या. आता मी इरेज करतो. सर्व कन्सेप्ट आपण डायग्रामवरून समजून घेऊ. आता पहा पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण कसे काढलेले आहेत आणि पी क्यूची लेंथ कशी आलेली आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. आता हे इरेज करतो मी, तुम्ही हे लिहून घ्या. पुढच्या स्टेप आपण डायग्रामवरून समजून घेऊ. पहा हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2 आहे आणि ही व्हॅल्यू आपण 3 ने दाखवू. आपण इरेज केलेला आहे इक्वेशन 1, 2 आणि हे 3. आता हा आर पॉईंट घेऊ आपण. आर पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण काय घेऊ, x1 y1 घेऊ. x1, y1. आर पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 आणि y1. आर म्हणजे काय आहे, दोन टँजंटचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, बरोबर आहे. लेट, त्यापुढे आपण कंटिन्यू करत आहोत. लेट आर बी दी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ tangents 1 and 2. tangents 1 and 2. ही पहिली आहे टँजंट, हे इक्वेशन, आणि ही दुसरी आहे, बरोबर आहे. या दोन टँजंटचा तो काय आहे, इंटरसेक्शन पॉईंट आहे. पी आणि क्यू या दोन्ही पॉईंटचे आपण कोऑर्डिनेट फाइंड आउट केलेले आहेत. आता आर पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आर म्हणजे काय आहे, या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन्स आपण जसे सॉल्व करतो, पहा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे टँजंट, बरोबर आहे. या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत आरमध्ये. म्हणजे या दोन लाईनचे इक्वेशन जर सॉल्व केले आपण तर आपल्याला या पॉईंटचे काय मिळतील, कोऑर्डिनेट मिळतील. या दोन इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच काय, या पॉईंटचे कोऑर्डिनेट असणार आहेत, बरोबर आहे. आता हे दोन इक्वेशन तुम्ही सॉल्व करू शकता, 1 आणि 2. आपण काय करू, डायरेक्ट याचा रिझल्ट लिहिणार आहोत. आरचे कोऑर्डिनेट आपण x1 y1 घेऊ. लेट आरचे कोऑर्डिनेट आपण काय घेऊ, x1 आणि y1. पहा x1 आणि y1च्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजे आरचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. आर म्हणजे काय आहे, दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, दोन टँजंटचा, बरोबर आहे. म्हणजे टँजंटचे जर इक्वेशन सॉल्व केले, आपण लिनियर इक्वेशन सॉल्व करताना काय करतो, दोन लिनियर इक्वेशन म्हणजे दोन लाईन्स असतात, बरोबर आहे. ते इक्वेशन सॉल्व केले म्हणजे त्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट मिळतात, बरोबर आहे. हा पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट आहे. म्हणजे या दोन लाईनचं सोल्युशन म्हणजे काय, या पॉईंटचे कोऑर्डिनेट असणार आहेत. त्याप्रमाणे हे दोन इक्वेशन जर सॉल्व केले आपण, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, तर आपल्याला आर पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळणार आहेत. तसंही तुम्ही सॉल्व करू शकता. दोन इक्वेशन सॉल्व करा आणि तुम्हाला आरचे कोऑर्डिनेट मिळणार आहेत, x1 आणि y1चे. तर आता आपण काय करू, डायरेक्ट रिझल्ट लिहू, इक्वेशन सॉल्व नाही करायचे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हे सेंटेन्स लिहा. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू टँजंट्स पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू टँजंट्स ऑफ पॅराबोला y² = 4ax जनरल फॉर्म ॲट पॉईंट कोणते आहेत, 81 square 281 अँड म्हणजे 82 स्क्वेअर 282. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय असतो, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट काय मिळतात, लक्षात राहू द्या. ए ऑफ पॅरामीटरचा मल्टिप्लिकेशन, पॅरामीटर T1 T2 आहेत, T1 T2 पहिला कोऑर्डिनेट, आणि दुसरा कोऑर्डिनेट काय मिळणार आहे, ए इंटू पॅरामीटरची ॲडिशन म्हणजे T1 + T2. हे आपले कोऑर्डिनेट असणार आहेत इंटरसेक्शन पॉईंटचे. दोन इक्वेशन सॉल्व न करता आपण डायरेक्ट हा रिझल्ट लिहिलेला आहे. कसा लिहायचा, ए ऑफ दोघांचा मल्टिप्लिकेशन पॅरामीटरचा T1 T2 ही झाली एक्सची व्हॅल्यू, आणि ए ऑफ दोघांची ॲडिशन T1 + T2 पॅरामीटरची ही झाली वायची व्हॅल्यू. याप्रमाणे ही एक्सची व्हॅल्यू आहे, ही वायची व्हॅल्यू आहे. आरचे कोऑर्डिनेट आपण x1 y1 घेतलेले आहेत, म्हणजे x1 y1च्या या व्हॅल्यू आहेत, बरोबर आहे. देअरफॉर x1 = ए ऑफ, किंवा ऑफ नका लिहू कारण मल्टिप्लिकेशन आहे, T1 T2 लिहा. T1 T2
आणि वायची व्हॅल्यू ए, इथे ॲडिशन असल्यामुळे ब्रॅकेट करा T1 + T2. हे कोऑर्डिनेट झाले, बरोबर आहे. हा x1 हा y1. पहा इथे प्लस आहे आणि आपण ही पण व्हॅल्यू काढलेली आहे, ही मायनस आहे, दोघांमध्ये मायनस आहे पॅरामीटरमध्ये, आणि इथे प्लस आहे. म्हणजे आपल्याला काय करता येईल, वी नो असं लिहिता येईल आपल्याला T1 + T2 याचा आपण स्क्वेअर घेतला तर तो इक्वल असतो T1 - T2 याचा स्क्वेअर. हे शक्य आहे का? हे शक्य नाही आहे, कारण a + b होल स्क्वेअर इक्वल टू a - b होल स्क्वेअर असं होणार नाही. ते इक्वल कधी होईल, त्यामध्ये आपण प्लस करणार 4 टाइम्स AB म्हणजे T1 T2 T1 T2 T1 T2. हे आता बरोबर आहे, हे इक्वेशन बरोबर आहे. फॉर्म्युला कसा आहे हा, हे आपल्याला माहिती आहे. a + b होल स्क्वेअर असेल तर याला a - b होल स्क्वेअर याला इक्वल करायचा असेल तर यामध्ये प्लस करतो आपण 4ab. त्याप्रमाणे हा फॉर्म्युला आपण तयार केला, कारण प्लसची पण टर्म आपल्याकडे आहे, मायनसची पण आहे, त्यामुळे अरेंजमेंट आपण याप्रमाणे केलेली आहे. आपल्याला काय दाखवायचं आहे, हा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे या पॅराबोलावर आहे, हे इक्वेशन आपल्याला मिळायला पाहिजे. पहा याची व्हॅल्यू आपण 2 काढलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे 2 लिहिणार आपण, येथे 2 येथे 2, जेथे ए आहे तिथे 2 लिहा. कुठे आपण लिहिला नसेल तर तुम्ही लिहून घ्या, एच्या ठिकाणी 2 लिहा. T1 + T2 येथे आहे, यावरून आपल्याला व्हॅल्यू काढता येईल. T1 + T2ची व्हॅल्यू काय मिळेल, y1/2, बरोबर आहे. T1 + T2 यावरून काय मिळेल, y1 हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे y1/2 याचा स्क्वेअर इक्वल टू T1 - T2. T1 - T2 ही व्हॅल्यू आपण 2 काढलेली आहे, बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपण 2 काढलेली आहे, ते आपण इरेज केलेलं आहे. ही व्हॅल्यू आपण 2 काढली होती, ही व्हॅल्यू 2 आहे, त्याचा स्क्वेअर प्लस 4 टाइम्स T1 T2 म्हणजे काय होईल, x1/2. यावरून T1 T2ची व्हॅल्यू आपण यावरून काढणार आणि ही व्हॅल्यू यावरून काढणार आहोत. T1 + T2 म्हणजे y1/2 आणि T1 × T2 म्हणजे x1/2. पहा हे सॉल्व करू आपण. हे y1² होईल अपॉन 4, y1² इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 प्लस हे 2 ने हे 4 कॅन्सल होतील, येथे 2x1 होईल, 2x1, बरोबर आहे. पहा आता पुढे सॉल्व करू. पहा इथे डिनोमिनेटरमध्ये 4 आहेत, इकडे पास करू आपण, इकडे ॲडिशन असल्यामुळे दोघांनाही मल्टिप्लाय होईल, बरोबर आहे. हे 4 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, म्हणजे काय होईल, y1² इक्वल टू 4 + 2x1 4 + 2x1 असं लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर y1² इक्वल टू, हा मल्टिप्लिकेशन करू आपण, 16 होतील आणि प्लस 8x1 y1² इक्वल टू 8 कॉमन काढू, 8 कॉमन काढलेले आहेत, 8 कॉमन काढले तर इथे x1 आधी लिहू आपण आणि प्लस 2 असं मिळेल आपल्याला. ही टर्म आधी लिहिली आपण, बरोबर आहे. आता काय पाहिजे आपल्याला, y1ला रिप्लेस करावं लागेल y ने आणि x1ला रिप्लेस करावं लागेल x ने, बरोबर आहे. कारण त्या लोकससाठी x1 y1 घेणार आपण एक पॉईंट घेतलेला आहे, तो आता तो लोकसवर आहे, या लोकसवर आहे म्हणून प्रूफ झालेला आहे, बरोबर आहे. रिप्लेस किंवा इलिमिनेट, रिप्लेस y1 by y and x1 by x. Therefore y² equal to 8x plus 2. y² equal to 8x plus 2 is the equation of locus of R. सेट ऑफ पॉईंट्स म्हणजे काय, लोकस, हे आपलं इक्वेशन येणार आहे. पहा थोडा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, परंतु व्यवस्थित समजून घेतला तर सोपा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. फाइंड द इक्वेशन ऑफ कॉमन टँजंट. कॉमन टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. 2 पॅराबोला दिलेले आहेत, या 2 पॅराबोलासाठी एकच टँजंट आहे,
त्या टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पहा सपोज एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस. वाय स्क्वेअर इक्वल टू 4x म्हणजे हे इक्वेशन कसं असेल, वाय स्क्वेअर इक्वल टू 4x. हा पॅराबोला एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे, बरोबर आहे. सपोज याप्रमाणे पॅराबोला आहे, हा पॅराबोला आहे वाय स्क्वेअर इक्वल टू 4x. हा पॅराबोला एक्स स्क्वेअर असल्यामुळे वाय ॲक्सिसवर ओपन होत आहे, परंतु पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये, म्हणजे अपवर्ड पॅराबोला आहे. सपोज याप्रमाणे पॅराबोला आहे. व्हर्टेक्समधून दोन्ही पॅराबोला आपण काढलेले आहेत. तर या दोघांना एकच कॉमन टँजंट आहे, म्हणजे अशी टँजंट असणार आहे. सपोज याप्रमाणे टँजंट आहे, ही येथे टच होत आहे. सपोज हा पॉईंट घेऊ आपण आणि ही येथे टच होत आहे, बरोबर आहे. या पॅराबोलाला एकाच पॉईंटमध्ये टच होत आहे आणि ही या पॅराबोलाला पण एकाच पॉईंटमध्ये टच होत आहे. तर या लाईनचं इक्वेशन काय असेल, या टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. हा पॅराबोला एक्स स्क्वेअर इक्वल टू 32y आहे. दोन पॅराबोलाचे इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. सोल्युशन, गिवन पॅराबोला इज y स्क्वेअर इक्वल टू 4x. आपण a ची व्हॅल्यू काढून घेऊ आधी. कंपेअरिंग विथ y स्क्वेअर इक्वल टू 4ax. we get 4a इक्वल टू 4. देअरफॉर a ची व्हॅल्यू किती मिळेल, 1. a इक्वल टू 1. पहा याची व्हॅल्यू काढली आपण. आता टँजंटचं इक्वेशन पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. आपण एक जनरल इक्वेशन घेऊ आपण टँजंटचं स्लोप फॉर्ममध्ये. स्लोपच्या फॉर्ममध्ये आपण जनरल इक्वेशन लिहू टँजंटचं. लेट इक्वेशन ऑफ कॉमन टँजंट. कॉमन म्हणजे या दोन्ही पॅराबोलासाठी एकच टँजंट आहे, कॉमन आहे ती, दोघांना पण तीच आहे. इक्वेशन ऑफ कॉमन टँजंट इज, स्लोपच्या फॉर्ममध्ये इक्वेशन काय आहे, y इक्वल टू mx प्लस a/m. हे इक्वेशन आपण यापूर्वी एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. येथे a ची व्हॅल्यू पुट करू. a ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे mx प्लस a ची व्हॅल्यू 1 आणि m. सपोज 1 नंबर. हे इक्वेशन टँजंटचं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे, m ची व्हॅल्यू लागेल येते, बरोबर आहे. टँजंटचं इक्वेशन हे आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, परंतु m म्हणजे स्लोपची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. कशी काढता येईल, पहा ही टँजंट या पॅराबोलाला पण टच होत आहे, बरोबर आहे. म्हणजे या y च्या व्हॅल्यूने हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण दी टँजंट also touches to parabola x square equal to 32y. म्हणजेच काय, आपण y ची व्हॅल्यू येथे पुट करू. देअरफॉर पहा ही y ची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. जेथे y आहे तेथे ही व्हॅल्यू पुट करू राईट साईड. देअरफॉर x स्क्वेअर इक्वल टू 32, y म्हणजे काय, mx प्लस 1/m. ही y ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केली आपण. याला सॉल्व करता येईल आपल्याला. देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू 32. येथे आधी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. m इंटू m स्क्वेअर x होईल, m स्क्वेअर x प्लस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि अपॉन m होतील. हा ब्रॅकेट आपण सॉल्व केला, बरोबर आहे. आता हा m या साईडला पास करू, म्हणजे mx स्क्वेअर होईल इक्वल टू हे 32 m स्क्वेअर x होईल, 32 m स्क्वेअर x, 32 x आणि m स्क्वेअर, बरोबर आहे. आणि प्लस 32 इंटू 1 32. हा m या साईडला पास केला आपण, बरोबर आहे. पहा याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहू आपण. m x स्क्वेअर हे मायनस होतील 32. असं लिहिता येईल आपल्याला m स्क्वेअर x. आता पहा येथे एक्सला पण स्क्वेअर आहे आणि एमला पण स्क्वेअर आहे. आपल्याला इक्वेशन हे एक्सच्या व्हेरिएबलमध्ये जर घेतलं आपण
तर आपल्याला येथे एची व्हॅल्यू काय मिळणार आहे? एची व्हॅल्यू म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट यम असेल, बरोबर आहे. बीची व्हॅल्यू -32 एम स्क्वेअर ही व्हॅल्यू असणार आहे सीची, बरोबर आहे. आता या इक्वेशनचे दोन रूट मिळतील आपल्याला, परंतु या टँजेंटने हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे, कारण एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होईल, म्हणजे त्याचे इक्वल दोन रूट मिळणार आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे दोन रूट मिळतील, परंतु ते कसे मिळतील? इक्वल मिळतील, बरोबर आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे आपल्याला सॉल्व नाही करायचं, फक्त काय लिहायचं आहे? हे दोन रूट इक्वल असतील. म्हणजे इक्वल कधी असतील? जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल. इथे लिहिणार आपण, दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव इक्वल टू रूट्स. दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव इक्वल टू रूट्स. इक्वल कशामुळे असतील? कारण टँजंट एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होईल, बरोबर आहे. एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत असेल तर दोन रूट कसे चालतील? म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन एकच मिळेल आपल्याला, त्यामुळे दोन रूट मिळणार आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, परंतु ते इक्वलच असणार आहेत. इक्वल रूट असल्यामुळे डिस्क्रिमिनंट आपण 10वीला पाहिलेलं आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा, म्हणजेच काय? बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू किती असते? 0 असते. असं देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. दोन इक्वल रूट असतील तर आपण असं लिहू शकतो, बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू 0 असते. आता येथे बी म्हणजे काय आहे? बी म्हणजे -32 एम स्क्वेअर आहे. -32 एम स्क्वेअर मायनस 4ac -4 एची व्हॅल्यू येथे काय घेणार आपण? एम. आणि सीची व्हॅल्यू येथे -32 इक्वल टू 0. परंतु याला स्क्वेअर आहे, म्हणजे याप्रमाणे येणार आहे. बीची व्हॅल्यू ही आहे, परंतु बीला पण स्क्वेअर आहे, बरोबर आहे. हे सॉल्व करू आपण. मायनसचा स्क्वेअर प्लस होईल. 32चा स्क्वेअर 32 × 32 1024 होईल. मायनसचा स्क्वेअर प्लस होईल. 32चा स्क्वेअर एवढा येईल आणि एमचा स्क्वेअर पुन्हा स्क्वेअर म्हणजे एमचा पॉवर 4 होईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर पॉवर 4 होईल. मायनस आणि हे मायनस म्हणजे प्लस होतील. 4 × 32 128 होतील. 128 एम इक्वल टू 0. हे सॉल्व करू, आपल्याला स्लोप मिळेल, बरोबर आहे. स्लोप मिळाला, किती व्हॅल्यू आपण इथे पुट करू? देअरफॉर एम कॉमन काढू आपण, किंवा याने याला डिवाइड करता येईल पहा आपल्याला. 128 एम हे कॉमन काढले आपण, तर येथे काय राहील? कंप्लीट 8ने डिवाइड करता येतील. एमचा क्यूब होईल. एम कॉमन काढलेला आहे, येथे पॉवर क्यूब होईल. हे कॉमन काढलेलं आहे, +1 इक्वल टू 0, बरोबर आहे. दोन ब्रॅकेट आहेत, सपोज दोघांचा मल्टिप्लिकेशन किती आहे? 0 आहे. म्हणजेच काय? 128 एम इक्वल टू 0 असेल, किंवा 8m³ + 1 इक्वल टू 0. हे तिकडे पास केले तर याची व्हॅल्यू 0 होईल. हे तिकडे पास केले तर याची व्हॅल्यू 0 होईल, बरोबर आहे. एमची व्हॅल्यू 0 अपॉन समथिंग म्हणजे 0 होईल. 0 येईल. और इक्वल टू हे +1 त्या साईडला -1 होतील आणि 8 डिव्हिजनमध्ये जातील. देअरफॉर एम और क्यूब रूट घेऊ. 1चं क्यूब रूट -1च मिळेल आणि 8चं क्यूब रूट 2. एमची व्हॅल्यू आपल्याला -1/2 मिळणार आहे. एम इक्वल टू 0. टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एमची व्हॅल्यू जर येथे 0 पुट केली आपण तर 1/0 होईल. 1/0 म्हणजे अनडिफाईन, बरोबर आहे. डिनोमिनेटरमध्ये 0 नसला पाहिजे. 1/0 म्हणजे अनडिफाईन होईल, म्हणजे आपण ही व्हॅल्यू घेता येणार नाही आपल्याला. इफ एम इक्वल टू 0 इक्वेशन 1 बिकम्स अनडिफाईन. देअरफॉर एम नॉट इक्वल टू 0 म्हणजे एमची व्हॅल्यू आपल्याला 0 घ्यायचीच नाही आहे, ती घेता येत नाही. देअरफॉर एम इक्वल टू -1/2. पुट एम इक्वल टू
मायनस हाफ इन इक्वेशन 1. आपल्याला टँजंटचं इक्वेशन मिळेल. 1 मध्ये पुट करू आपण. y इक्वल टू एमची व्हॅल्यू मायनस हाफ x प्लस 1 अपॉन मायनस हाफ. हे सॉल्व करा. देअरफॉर y इक्वल टू हे मायनस एक्स अपॉन 2 असं लिहिता येईल आपल्याला, प्लस 1 अपॉन मायनस 1 अपॉन 2 म्हणजे हे काय होतील -2 होतील. बरोबर आहे. येथे -2 करू आपण. इक्वेशनला आपण काय करू 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 2 कॅन्सल होतील. 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे काय होतील 2y होतील. देअरफॉर 2y इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे -x होतील आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 4 होतील. x आणि y एका साईडला आणा म्हणजे हा x प्लस x होईल. हे प्लस ॲज इट इज आणि हे 4 या साईडला आणले तर +4 इक्वल टू 0. हे आपलं टँजंटचं इक्वेशन येणार आहे. पुढे लिहा इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ अ पॉइंट. आपल्याला लोकसचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. द टँजंट फ्रॉम विच टू द पॅराबोला दिलेला आहे आर सच दॅट सम ऑफ देअर स्लोप्स इज -3. दोन स्लोप त्यांची ॲडिशन आपल्याला -3 दिलेली आहे. तर आपल्याला इक्वेशन ऑफ लोकस फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे. गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला. गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला इज y² इक्वल टू 18x. बरोबर आहे. कम्पेअर करू आपण हे. यावरून याची व्हॅल्यू काढायची आहे. कम्पेअरिंग विथ y² इक्वल टू 4ax. वी गेट y² x म्हणजे 4a इक्वल टू 18. 4a इक्वल टू 18. देअरफॉर a इक्वल टू 18 अपॉन 4 म्हणजे 9 अपॉन 2 होतील. बरोबर आहे. याची व्हॅल्यू 9 अपॉन 2 मिळेल आपल्याला. टँजंटचं इक्वेशन घेऊ आपण स्लोपच्या फॉर्ममधलं. लेट इक्वेशन ऑफ टँजंट having slope m is इक्वेशन काय आहे y इक्वल टू mx प्लस a/m. याची व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर y इक्वल टू mx प्लस 9 अपॉन 2 म्हणजे हे काय होतील 9 अपॉन 2m होतील. याची व्हॅल्यू आपण 9 अपॉन 2 पुट केली. बरोबर आहे. इथे आपण काय करू 2m ने मल्टिप्लाय करू कारण डिनोमिनेटरमध्ये 2m आहेत. प्रत्येक टर्मला किंवा इक्वेशनला 2m ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे कॅन्सल होतील. देअरफॉर 2m ने मल्टिप्लाय करायचं आहे 2my होईल इक्वल टू 2m ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2m² x होईल आणि हे फक्त 9 होतील. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होत आहे. देअरफॉर 2xm² हे मायनस आणले आपण हे -2ym प्लस 9 इक्वल टू 0. m व्हेरिएबल असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. ही व्हॅल्यू म्हणजे mचा येथे कोइफिशियंट 2x आहे ती व्हॅल्यू आपण a घेणार. हे -2y म्हणजे ही b ची व्हॅल्यू आहे आणि प्लस 9 कॉन्स्टंट आहे ही c ची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. आता याचे 2 रूट मिळतील आपल्याला. सपोज ते 2 रूट कोणते आहेत m1 आणि m2. This equation have two roots. Let m1 and m2 तर त्यांची ॲडिशन आपल्याला दिलेली आहे. m1 आणि m2 म्हणजे काय स्लोप असतील. बरोबर आहे. कारण स्लोपच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे m1 आणि m2 हे स्लोप आहेत.
सपोज या क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन रूट आहेत. ते दोन रूट म्हणजे m1 आणि m2. सपोज m1 आणि m2 आहेत. हे सॉल्व नाही करायचं आपल्याला. दोन रूट मिळतील m व्हेरिएबल असल्यामुळे. सपोज m1 आणि m2 या प्रकारचे दोन रूट आहेत. आपल्याला काय दिलेलं आहे? सम दिलेली आहे. तर आपण या रूटची सम घेऊ. इथे आपल्याला सम किती दिलेली आहे? -3. दोन स्लोपची सम किती आहे? -3. परंतु आपल्याला हे पण माहिती आहे क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये या दोन रूटची सम घेतली आपण म्हणजे m1 प्लस m2. ती सम किती असते पहा? -b/a असते. -b/a. हे आपण 10वीच्या वर्गात पाहिलेलं आहे, बरोबर आहे. ही सम -b/a असते. -b ची व्हॅल्यू किती आहे? b ची व्हॅल्यू एवढी आहे -2y. b ची व्हॅल्यू पुट करू. b म्हणजे काय? हे मायनस ॲज इट इज, परंतु b ची व्हॅल्यू -2y आहे. म्हणजे हे -2y अपॉन a ची व्हॅल्यू येथे 2x आहे. 2x. देअरफॉर m1 प्लस m2 हे मायनस मायनस प्लस होतील. हे 2 कॅन्सल होतील म्हणजे y/x. y/x येत आहे, बरोबर आहे. परंतु m1 प्लस m2 स्लोपची ॲडिशन सम आपल्याला -3 दिलेली आहे. बट m1 प्लस m2 इक्वल टू -3 इज गिवन. या व्हॅल्यूऐवजी -3 पुट करू. देअरफॉर -3 इक्वल टू y/x. लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे राईट साईड इक्वल आहेत. देअरफॉर y इक्वल टू -3x होतील, बरोबर आहे. y इक्वल टू -3x. हे 3x इकडे आणू आपण. x आणि y च्या टर्म एकत्र करू. 3x आता प्लस होईल. इकडे प्लस y आहे इक्वल टू 0. इथे लिहा इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस. इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. आपण बोर्डवर प्रॉब्लेम लिहिलेला नाही आहे कारण थेअरी खूप जास्त आहे. आपण बोर्डवर फक्त सोल्युशन लिहिणार आहोत. प्रॉब्लेम कसा आहे समजून घेऊ आपण. दी टॉवर ऑफ अ ब्रिज. ब्रिज आहे, हा टॉवर आहे, हा एक टॉवर आहे आणि हा एक टॉवर आहे. सपोज हा टॉवर AB आहे आणि हा टॉवर PQ आहे. AB आणि PQ हे दोन टॉवर आहेत. The tower of a bridge hung in the form of a parabola have their tops 30 meters. या टॉवरची लेंथ किती आहे? 30 मीटर आहे. एवढी लेंथ किती आहे? 30 मीटर आहे. ही पण लेंथ किती आहे? 30 मीटर आहे. Above the roadway and are 200 meters apart. ही लेंथ किती आहे? एवढी लेंथ आहे 200 मीटर्स. एवढी आहे 200 मीटर्स. म्हणजे सेंटर पॉईंट काय होईल? 100. एवढी लेंथ 100 असेल आणि ही लेंथ 100, बरोबर आहे. टोटल आहे 200. एवढी लेंथ या पॉईंटपर्यंत, सेंटर पॉईंटपर्यंत. हे पॅराबोला शेपचं केबल आहे. पॅराबोला शेप तयार होत आहे. हा व्हर्टेक्स येणार आहे. सपोज हा ॲक्सिस असेल, हा एक्स ॲक्सिस येईल. पॅराबोला कसा आहे? अपवर्ड आहे, बरोबर आहे. वाय ॲक्सिसला पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये पॅराबोला आहे. सपोज हा वाय ॲक्सिस येणार आहे. हा वाय ॲक्सिस आहे. अपवर्ड पॅराबोला आहे. या पॅराबोलाचं इक्वेशन काय होईल? अपवर्ड आहे म्हणजे x² इक्वल टू 4by, बरोबर आहे. वाय ॲक्सिसला ओपन होत आहे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. इफ द केबल इज 5 meters अबव द रोड. हा रोड आहे. या रोडपासून हे केबल, हा पॉईंट व्हर्टेक्स कोठे आहे? 5 मीटर दूर आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे? 5 मीटर. हे 5 मीटर आहे, हे 30 आहे एवढं. म्हणजे हे 5 आहे म्हणजे हे पण 5 आहे, बरोबर आहे. एवढं 5 आहे. टोटल 30 आहे. म्हणजे P टू हा पॉईंट एवढं डिस्टन्स किती आहे? एवढं P पासून एक्स ॲक्सिसपर्यंत हे डिस्टन्स 25 येईल. 30 - 5 म्हणजे काय? 25, बरोबर आहे. या पॉईंटचा कोऑर्डिनेट आपल्याला काढता येईल.
ही लेंथ किती आहे 100, म्हणजे एवढी लेंथ किती आहे 100, बरोबर आहे. म्हणजे या पी पॉईंटचा कॉर्डिनेट काय आहे 100 एक्स कॉर्डिनेट, आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे ही लेंथ, एवढी लेंथ किती असणार आहे 25, 100 आणि 25 हे या पी पॉईंटचे कॉर्डिनेट आहेत, बरोबर आहे. पी पॉईंटचे कॉर्डिनेट आपल्याला मिळाले 100 आणि 25. यावरून आपल्याला बीची व्हॅल्यू काढता येईल. पॅराबोला कसा आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by या टाईपचा पॅराबोला आहे, बरोबर आहे. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द व्हर्टिकल सपोर्टिंग केबल फ्रॉम द सेंटर. हा ॲक्सिस आहे, प्रॉब्लेममध्ये करेक्शन आहे, नवीन टेक्स्टबुकमध्ये असेल पहा. या ॲक्सिसपासून 30 मीटर, वाय ॲक्सिसपासून म्हणजे या सेंटरमधून 30 मीटर हे डिस्टन्स किती आहे 30 मीटर आहे. तर हा पॉईंट येईल, बरोबर आहे. या पॉईंटपासून व्हर्टिकल सपोर्टिंग केबल या ग्राउंडला, म्हणजे या पॉईंटपासून एवढं केबल, या पॉईंटपासून एवढ्या केबलची लेंथ किती असेल ती आपल्याला विचारलेली आहे. हे व्हर्टिकल सेंटर ॲक्सिसच्या सेंटरपासून 30 मीटर एवढं डिस्टन्सवर हा पॉईंट येईल. तर ही लेंथ आपल्याला काढायची आहे. सपोज हा पॉईंट सी घेऊ आपण, हा पॉईंट डी, आणि इथे ॲक्सिसला ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. ही 5 आहे, म्हणजे ही पण किती आहे 5 आहे. ई डीची लेंथ 5 आहे. आपल्याला लेंथ कोणती फाइंड आउट करायची सी डीची, कारण व्हर्टिकल सपोर्टिंग येथे सपोर्ट एवढा व्हर्टिकल सपोर्ट ॲक्सिसपासून सेंटरच्या ॲक्सिसपासून 30 मीटर हा पॉईंट येईल. तर येथून या पॉईंटपासून हे डिस्टन्स एवढी लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला सी डीची लेंथ फाइंड आउट करायची. टोटल सी डीची लेंथ काय असेल, ई डीची माहीत आहे, परंतु सी ई एवढी लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पहा सी ईची लेंथ कशी कॅल्क्युलेट करणार आपण. पहा ही लेंथ किती आहे 30 आहे, बरोबर आहे. ही 30 आहे, म्हणजे ही किती आहे 30 मीटर आहे, कारण रेक्टँगल होईल, बरोबर आहे. आता ही लेंथ आपल्याला माहिती नाही आहे, ही लेंथ किती आहे माहीत नाही आपल्याला. सपोज एच घेऊ आपण, एच स्मॉल एच, म्हणजे हाईट असल्यामुळे एच घेऊ आपण. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सी डीची लेंथ फाइंड आउट करताना 5 प्लस ही लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. इथे व्हर्टेक्स घेऊ आपण ओ, ए ओ पी, लेट ए ओ पी बी दी. पहा इथे लिहा फ्रॉम फिगर let AOP be the cable of bridge which is parabolic. त्याचा शेप कसा आहे पॅराबोला शेप आहे, which is parabolic in shape. आता AB आणि PQ टॉवर्स आहेत. लेट AB and PQ be the towers of bridge. AB and PQ be the towers of bridge of height 30 मीटर. पहा प्रॉब्लेममध्ये करेक्शन आहे. या ॲक्सिसपासून 30 मीटर हा पॉईंट येईल. तर त्या पॉईंटपासून व्हर्टिकल सपोर्टिंग केबल म्हणजे एवढी लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या पॅराबोलावर हा पी पॉईंट आहे, बरोबर आहे. पी पॉईंट हा पॅराबोलावर आहे. पी लेट पी त्याचे कॉर्डिनेट काय आहेत 100, एक्सचा 100 आणि वायचा 25. बी दी पॉईंट ऑन पॅराबोला. पहा येथे आपल्याला पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं नाही आहे, परंतु हा पॅराबोला अपवर्ड आहे. म्हणजे या पॅराबोलाचं इक्वेशन काय होईल जनरल इक्वेशन एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by होईल, बरोबर आहे. एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by. पहा एक्सची व्हॅल्यू आपण किती घेणार 100 आणि वायची व्हॅल्यू 25, म्हणजे आपल्याला बीची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे.
देअरफॉर या व्हॅल्यू इथे पुट करू आपण, म्हणजे 100 स्क्वेअर इक्वल टू 4, बीची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 25. यावरून बीची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर बी इक्वल टू हे 100 स्क्वेअर होईल आणि हे कॅन्सल होतील, इक्वल टू 100. बरोबर आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळत आहे, बी इक्वल टू हे कॅल्क्युलेशन, बीची व्हॅल्यू आपल्याला 100 मिळणार आहे. देअरफॉर पॅराबोलाचं इक्वेशन कसं तयार होईल, देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by. देअरफॉर हे इक्वेशन आहे पॅराबोलाचं, इथे बीची व्हॅल्यू पुट करू आपण, म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू बी, म्हणजे बीची व्हॅल्यू 100 इंटू 4 म्हणजे 400 आणि हा वाय. हे झालं पॅराबोलाचं इक्वेशन. बरोबर आहे. लेट सी डी बी दी vertical supporting cable which is 30 meter away from the center. या सेंटरपासून ॲक्सिसपासून 30 मीटर अवे आहे तो पॉईंट, सी पॉईंट. तर एवढी लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. कट्स किंवा इंटरसेक्ट, सी डी कट्स ॲट एक्स ॲक्सिस in point E. Therefore C चे कोऑर्डिनेट काय होतील, C चा कोऑर्डिनेट, X चा कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ. बरोबर आहे. 30 म्हणजे C चे कोऑर्डिनेट 30 आणि ही Y ॲक्सिस, ही Y ची लेंथ होईल. बरोबर आहे. म्हणजे H. C पॉईंटचा कोऑर्डिनेट, X चा कोऑर्डिनेट हा येईल, म्हणजे एवढी लेंथ 30 आणि Y चा कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ H. बरोबर आहे. 30 आणि H. देअरफॉर C इक्वल टू 30 आणि H. पण आपल्याला C चे आता कोऑर्डिनेट माहिती झालेले आहेत. बरोबर आहे. आता C पॉईंट हा पॅराबोलावर आहे. पॉईंट C लाईज ऑन पॅराबोला ऑन एक्स स्क्वेअर इक्वल टू 400y. या पॅराबोलावर हा पॉईंट आहे. बरोबर आहे. आता आपण काय करू, एक्सची व्हॅल्यू ही घेऊ, वायची व्हॅल्यू ही घेऊ. हा सी पॉईंट या पॅराबोलावर आहे, म्हणजे या पॉईंटने इक्वेशन सॅटिस्फाय होईल. आता एक्सची व्हॅल्यू ही पुट करू आपण आणि वायची व्हॅल्यू ही पुट करू या इक्वेशनमध्ये. पुढे लिहितो. देअरफॉर एक्स स्क्वेअर म्हणजे 30 स्क्वेअर करणार आपण, 30 स्क्वेअर इक्वल टू 400. वायची व्हॅल्यू काय पुट करणार, H. यावरून Hची व्हॅल्यू मिळेल, हे 900 होतील, हे अपॉन 400 इक्वल टू H. देअरफॉर H इक्वल टू, हे 2 0 कॅन्सल होतील, 9ला 4ने डिवाइड करू, 9ला 4ने डिवाइड करू, 1 येथे पॉईंट, येथे 0, येथे 2 राहतील, येथे 0 घेतणार, येथे 0 आणि 5, 2.25 कंप्लीट आन्सर येणार आहे. बरोबर आहे. Hची व्हॅल्यू मिळाली. बरोबर आहे. आपल्याला H प्लस ED पाहिजे, म्हणजे काय, एवढी लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. Hची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर लेंथ ऑफ व्हर्टिकल सपोर्टिंग केबल ही लेंथ म्हणजे आपण काय लिहिणार, CD म्हणजे काय, CE प्लस ED. CE म्हणजे काय, H. EDची लेंथ
5 आहे, कारण ही 5 आहे म्हणजे ही 5 आहे, रेक्टँगल होईल बरोबर आहे. 5 पहा याची लेंथ 2.25 प्लस 5 हे होतील 7.25 लेंथ आहे. आपला युनिट मीटर दिलेला आहे, मीटर. लेंथ ऑफ व्हर्टिकल सपोर्टिंग केबल 7.25 मीटर. पहा प्रॉब्लेममध्ये करेक्शन आहे. हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं नाही आहे 30 मीटर, फक्त हे 30 मीटर दिलेलं आहे, परंतु त्याप्रमाणे असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. पहा समजण्यासाठी आपण रफ फिगर काढलेली आहे. अ सर्कल हुज सेंटर, सर्कलचा सेंटर किती आहे 4 - 1. पहा एक्सचा 4 आहे, वायचा मायनस आहे, म्हणजे या ओरिजिनपासून पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स ॲक्सिसला 4 थोड्या डिस्टन्सवर घेतलेला आहे आपण, आणि -1 वायचा कोऑर्डिनेट असल्यामुळे एक्स ॲक्सिसच्या खालच्या डायरेक्शनमध्ये घेतलेला आहे आपण, बरोबर आहे. सपोज याप्रमाणे लोकेशन आहे सेंटरचं. पासेस थ्रू दी फोकस ऑफ दी पॅराबोला. पॅराबोला याप्रमाणे आहे x² + 16y = 0. पहा इथे प्लस 16y आहे, म्हणजे आपण पॅराबोला अपवर्ड डायरेक्शनला नाही काढणार, कारण x² या साईडला पाहिजे तर वायची टर्म या साईडला पाहिजे, म्हणजे -16y. तर हा पॅराबोला डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, हे लक्षात राहू द्या. इकडे असेल तर आपण इकडे पास करणार, म्हणजे मायनस होतील, म्हणजे हा पॅराबोला डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. हा पॅराबोला कोणता आहे x² = -16y. इथे प्लस दिलेला आहे म्हणून अपवर्ड डायरेक्शनला करायचा नाही पॅराबोला, तो निगेटिव्ह डायरेक्शनला आहे, म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. पॅराबोलाचं इक्वेशन आहे पासेस थ्रू दी फोकस ऑफ दी पॅराबोला. या पॅराबोलाचा फोकस सपोज हा पॉईंट आहे सर्कलला टच करणारा. फोकस आपण कॅपिटल एसने दाखवतो. याचे कोऑर्डिनेट काय असतील, फोकस हा वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट 0 असेल, आणि ही लेंथ आपण किती घेतो वाय ॲक्सिस असल्यामुळे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे -b येईल, बरोबर आहे. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, शो दॅट दी सर्कल टचेस दी डायरेक्ट्रिस ऑफ पॅराबोला. हे सर्कल ते ह्या डायरेक्ट्रिसला टच होत आहे या पॉईंटमध्ये, एका पॉईंटमध्ये, ते आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे आपण काय प्रूफ करणार, आधी बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू, बरोबर आहे, जनरल इक्वेशनला कम्पेअर करून. म्हणजे बीची व्हॅल्यू मिळाली तर हे दोन कोऑर्डिनेट माहिती आहेत, हे माहिती आहेत, म्हणजे हा डिस्टन्स फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आपण. म्हणजे ही सर्कलची रेडियस असेल, बरोबर आहे. ही रेडियस जेवढी आहे, जी काही रेडियस येईल आपल्याला, तर तेवढीच रेडियस ही पाहिजे या पॉईंटमधून डायरेक्ट्रिसपासून. तर हा सेंटर, ही पण रेडियस होईल. या दोन रेडियस जर आपल्या इक्वल मिळाल्या, ही रेडियस कशी फाइंड आउट करणार आपण, लाईन आणि लाईनच्या बाहेर असणारा पॉईंट, ते परपेंडिक्युलर डिस्टन्स, तो एक फॉर्म्युला अप्लाय करणार आणि येथे डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करणार. या दोन रेडियस जर इक्वल आल्या तर म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे सर्कल टच करत आहे त्या डायरेक्ट्रिसला. पहा सॉल्व करूया. सोल्युशन कसं लिहिणार आपण याचं, आधी बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण, कारण इथे बीची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्यासाठी. गिवन पॅराबोला इज गिवन पॅराबोला x² + 16y = 0. दॅट इज, यालाच आपण असं लिहू, x² = -16y. हा पॅराबोला कम्पेअर करू आपण. कंपेअरिंग विथ x² मायनस असल्यामुळे -4by या इक्वेशनला कम्पेअर करू. वी गेट 4b = 16. Therefore b = 4. 16/4 म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळेल, बरोबर आहे. इथे 0 आणि -b आहे, म्हणजे फोकस मिळेल आपल्याला. Therefore फोकस काय मिळेल, यस 0 आणि -b, म्हणजेच काय 0 आणि b ची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे -4. फोकसचे कोऑर्डिनेट हे मिळतील आपल्याला, बरोबर आहे. पहा फोकस माहिती आहे आपल्याला, सेंटर पण माहिती आहे सर्कलचा. सेंटर ऑफ सर्कल सेंटर किती आहे C,
त्याचे कोऑर्डिनेट आहेत 4 आणि -1. म्हणजे आपल्याला CS एवढी लेंथ कॅल्क्युलेट करता येईल C पासून S पर्यंत. देअरफॉर लेंथ ऑफ CS इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू आपण, म्हणजे रेडियस मिळेल आपल्याला, बरोबर आहे. CS इक्वल टू रेडियस इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला S2 - x1 स्क्वेअर म्हणजे 4 - 0 स्क्वेअर प्लस करणार -1 प्लस 4 होतील याचा स्क्वेअर, हा डिस्टन्स फॉर्म्युला, बरोबर आहे. इक्वल टू 4 स्क्वेअर होईल प्लस 4 - 1 3 स्क्वेअर म्हणजे हे काय होतील 16 प्लस 9 होतील म्हणजे 25चा स्क्वेअर रूट 5. हे रेडियस मिळेल आपल्याला, बरोबर आहे. लेंथ ऑफ CS देअरफॉर CS इक्वल टू रेडियस. CSची लेंथ म्हणजे आपल्याला रेडियस मिळत आहे 5 मिळत आहे. जर आता ही पण लेंथ आपल्याला 5 मिळत असेल तर ही रेडियस होईल, म्हणजे काय डायरेक्ट्रिक्सला टच होत आहे, बरोबर आहे. या लाईनचं इक्वेशन काय होईल डायरेक्ट्रिक्सचं y इक्वल टू b. देअरफॉर y मायनस b इक्वल टू 0. आता इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स is y minus b equal to 0. y minus b equal to 0. b ची व्हॅल्यू 4 आहे, बरोबर आहे. दॅट इज y minus 4 equal to 0. या डायरेक्ट्रिक्सपासून हा पॉईंट C एवढी लेंथ येथे परपेंडिक्युलर असणार आहे, बरोबर आहे. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण कसं कॅल्क्युलेट करतो, ही लाईन आहे आणि लाईनच्या बाहेर पॉईंट आहे, म्हणजे लाईनपासून तो पॉईंट किती दूर आहे हे डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करतो. स्ट्रेट लाईनमध्ये फॉर्म्युला आहे, पाहतो. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर 4 - 1 टू दी डायरेक्ट्रिक्स. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर, या सेंटरपासून डायरेक्ट्रिक्सची परपेंडिक्युलर लेंथ ही जर 5 आली तर या सर्कलची रेडियस पण होईल, बरोबर आहे. टू दी डायरेक्ट्रिक्स इज, फिगर तुमच्या लक्षात आलेली आहे, ही इरेज करतो मी आता. आपल्याला काय काढायचं आहे, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर, सर्कलच्या सेंटरपासून त्या डायरेक्ट्रिक्सपर्यंत परपेंडिक्युलर लेंथ काढायची आहे. डायरेक्ट्रिक्स याप्रमाणे आहे आणि सर्कलचा सेंटर येथे आहे, तर ही परपेंडिक्युलर लेंथ आपल्याला काढायची आहे. या लाईनचं इक्वेशन काय आहे, y minus 4 इक्वल टू 0 आहे, बरोबर आहे. आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, सर्कलच्या सेंटरचे कोऑर्डिनेट हे आहेत, बरोबर आहे. ही व्हॅल्यू किती घेणार आपण, x1 आणि y1. यांना x1 y1 कन्सिडर करू आपण. x1 आणि y1 या व्हॅल्यू आहेत. आता या लाईनसाठी येथे ax प्लस by प्लस c, येथे x ची टर्म आहे का, नाही, म्हणजे हे 0 होतील. b ची व्हॅल्यू किती आहे, ते 1 आहे, y चा कोएफिशियंट 1y 0 1y, आणि c ची व्हॅल्यू किती आहे -4 आहे, म्हणजे -4. म्हणजे येथे x ची व्हॅल्यू नाही आहे, येथे x ची टर्म नाही आहे, म्हणजे 0x प्लस by म्हणजे 1y आणि -c म्हणजे कॉन्स्टंट -c, बरोबर आहे. ax प्लस by प्लस c आणि पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण हे घेणार x1 y1. फॉर्म्युला कसा आहे, स्ट्रेट लाईनमध्ये फॉर्म्युला आहे पहा. ते डिस्टन्स किती असेल, एखादी लाईन आहे, लाईनच्या बाहेर पॉईंट आहे, तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कसा आहे, 0x प्लस 1y मायनस c, बरोबर आहे. आणि x1 y1 हे पॉईंट आहेत. तर आता इक्वल टू ते डिस्टन्स कसं काढणार आपण, मॉडमध्ये ax1 प्लस by1 प्लस c अपॉन स्क्वेअर रूटमध्ये
ए स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये आहे पहा. इक्वल टू मॉडमध्ये डिस्टन्स असल्यामुळे मॉडमध्ये येणार आहे. एची व्हॅल्यू म्हणजे 0, एक्सचा कोएफिशियंट येथे 0 आहे. x1 म्हणजे पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 4 प्लस बी म्हणजे वायचा कोएफिशियंट 1 आणि y1 म्हणजे येथे -1 प्लस सीची व्हॅल्यू -4 अपॉन ए स्क्वेअर. ए म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 0 स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर इक्वल टू 0 × 4 0 होतील प्लस 1 × -1 म्हणजे -1 होतील. हे -4 अपॉन 1 स्क्वेअर 1 बरोबर आहे. हे काय होतील -1 -4 म्हणजे -5 अपॉन 1. पहा मॉडमध्ये आहे, मॉडमध्ये -5 आहेत म्हणजे साईन आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. मॉडच्या बाहेर आले तर हे प्लस होतील कारण लेंथ आहे बरोबर आहे ती. पहा ही पण काय आहे लेंथ आहे, रेडियस आहे. देअरफॉर ही पण लेंथ आपल्याला 5 मिळत आहे. दॅट इज इट इज ऑल्सो रेडियस ऑफ सर्कल. ती परपेंडिक्युलर लेंथ म्हणजेच काय रेडियस आहे सर्कलची. देअरफॉर सर्कल टचेस द डायरेक्ट्रिक्स ऑफ पॅराबोला. हे सेंटेन्स लिहून काढा. देअरफॉर सर्कल टचेस द डायरेक्ट्रिक्स ऑफ पॅराबोला. क्वेश्चन नंबर 16 to 20 हे थोडे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम होते तरी आपण सॉल्व केलेले आहेत. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.